विवाह झाला. विवाहाच्या आधी महाराज नोकरीचं आमिष दाखवलं. आमिष दाखवून त्या मुलीचा विवाह झाला. लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर बाप 2 महिन्यांनी मुलीच्या भेटी करता गेला. ज्यावेळी सासरला भेटी करता गेल्याच्या नंतर बघितलं दाराला कुलूप आहे. दाराला कुलूप असल्याच्या नंतर शेजारच्या मंडळींना विचारलं त्या बापाने, कुठे आहे ती मंडळी? त्यावेळी त्यांनी सांगितलं ती शेतामध्ये गेलीत, खुरपणी चालू आहेत. शेतामध्ये खुरपणी चालू आहेत असं म्हटल्याबरोबर आता बापाचे हात पाय थरथर कापायला लागले. अरे जिला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, कधी आपलं शेतही तिला दाखवलं नाही. नोकरीचं आमिष या लोकांनी दाखवलं. विचारलं की माझी मुलगी ही गेली का खुरपणीला? हो, तीही गेलेली आहे महाराज असं म्हटल्याच्या नंतर आता मनामध्ये विचार घोळू लागले. कसं हिने हातात खुरपं धरलं असेल, कशी हिने खुरपणी केली असेल. महाराज मनामध्ये विचार चालू आहेत. शेताची महाराज वाट विचारली, रस्ता विचारला आणि शेतामध्ये तो आता बाप निघालेला आहे. महाराज लांबूनच आपली मुलगी त्याला दिसत आहे. जशी ती मुलगी दिसायला लागली महाराज डोळ्यातून धारा वाहू लागल्या. आणि ज्यावेळी त्या मुलीने आपल्या बापाला समोर बघितलं, गळ्यामध्ये उपरण आहे, डोक्यामध्ये टोपी आहे. महाराज आता हळूहळू बाप ओळखू यायला लागला की हा माझा बाप आहे. आता बापाने जर मला खुरपताना बघितलं तर महाराज बापाची अवस्था कशी होईल तिला माहिती होतं. म्हणून तिने आपल्या हातामधलं खुरपं लपवलं. पण खुरपं लपवल्याच्या नंतर बापाने बघितलं, अगं ताई तुझा दोषी मी आहे, मी तुझा दोषी आहे, यात तुझा काही दोष नाही. त्यावेळी ती मुलगी सांगते, बाबा दोष माझा नाही, तुमचाही नाही, दोष माझ्या नशिबाचा आहे. काय आहे होते बंधुप्रेम. महाराज आपण आज अगदी एका गुंठ्या करता महाराज एका गुंठ्या करता आपल्या भावाचाच गळा घोटते. अगदी त्या भावावरती महाराज केस लढवतोय. महाराज ज्या आई बापांनी लहानचं मोठं केलं, लहानचं मोठं करून आपल्यासाठी काबड कष्ट केले, की जे दिवस माझ्यावर आले ते माझ्या लेकरांवर येऊ नये. पण मोठं झाल्याच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर महाराज त्याच लेकरांनी शेतीची वाटणी केली. शेतीची वाटणी केल्याचं दुःख तर आई बापाच्या मनामध्ये आहेत. आणि यापेक्षाही जास्त मोठं दुःख आहे की बांधाच्या अगदी एका कोपऱ्यासाठी आपले दोन्ही पोटचे गोळे महाराज भांडत आहेत. हे दुःख नाही, हे तर दुःख आहेच महाराज. यापेक्षाही मोठं दुःख आहे दोन्ही रक्ताचे नाते असणारे, स्वतःच्या रक्ताचे असणारे महाराज माय बापाची वाटणी केली. 5 वर्ष जास्त जगणारी आई महाराज एकाच वर्षात गेली. 6 वर्ष जास्त जगणारा बाप महाराज आज एकाच वर्षात जात आहेत. हे दुःख आहे महाराज. जरी त्याला सांगता येत नसेल, हे प्रत्येक बापाचं दुःख आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक भावाच्या चुली जरी वेगळ्या झाल्या असतील, राहणीमान जरी ते बाजूला राहत असतील, पण मला असं वाटतं की त्यांच्या मनाने त्यांनी एकत्र असावं. बाहेरचा कुणाचाही सल्ला घेण्या अगोदर आपल्या भावाचा एकदा सल्ला घ्या महाराज. तो वाईट सल्ला कधीही देणार नाही, चांगला सल्ला आपल्याला देईल. महाराज 2 वर्ष मागे अनेक आपल्याला उदाहरणं बघायला मिळतील, अनेक आपण बातम्या वाचल्या. 2 वर्ष मागे या कोरोना काळामध्ये महाराज ज्या भावासोबत आपण भांडलो, ज्या भावाच्या नावावर आपण केस कोर्टामध्ये टाकली, त्याला महिन्याला एकदा वारी करावी लागते त्या कोर्टाची आपल्यामुळे. पण ज्यावेळी कोरोना काळामध्ये महाराज आपले 100 मित्र आहेत, 100 फोन नंबर आपल्या मोबाईल मध्ये आहेत, नातेवाईक आहेत, सगळे आपण आपलं ज्याला म्हणतो महाराज, सर्व जणांनी महाराज मागे पाऊल घेतले. कोणी आपला फोन उचलायला तयार नाही. ज्यावेळी कळाला हा कोरोना पॉझिटिव्ह आलाय, सर्वजण मागे सरकले. पण महाराज आपटून दोपटून का होईना आपल्या करता 14 दिवस डबा पाठवणारा महाराज तो भाऊच होता. आपल्या लेकरांची, आपल्या बायकोची, आपल्या पोरा बाळांचं रक्षण करणारा तो आपला भाऊच होता. अगदी संकट काळामध्ये शेवटी रक्ताचं नातं आहे हो. आपल्याला या रामकथेमधून महाराज आपण रामकथा आपल्या जीवनामध्ये उतरवू शकत नाही, पण महाराज आचरण आपण करू शकतो. आपण राम होऊ शकत नाही, आपण भरत होऊ शकत नाही, कारण त्यांच्या जीवनामधलं समर्पण फार मोठं होतं. आपण देव होऊ शकत नाही, पण मला असं वाटतं आपल्याला माणूस बनायला आणि बनावंच लागेल. आणि जोपर्यंत आपण माणूस बनत नाही तोपर्यंत आपल्या भावाचं प्रेमही आपल्याला दिसत नाही. महाराज गावामधले सांगणारे अनेक असतील, भांडणं लावणारेही अनेक असतील, पण मला असं वाटतं की तो विश्वास असावा की नाही माझा भाऊ असं करू शकणार नाही.
एक मनामध्ये विश्वास असावा आणि मला असं वाटतं 1000 जणांकडे सल्ला मागण्यापेक्षा एकदा त्याच्याकडे सल्ला असा मागा की महाराज तो असा सल्ला देईल की आपलं जीवन तो सार्थकी करेल. आणि ही प्रत्येक घरातली कथा आहे, प्रत्येक घरातली कथा आहे. ही फक्त रामायणामध्येच आहे असं नाही. महाराज भरताने जर मनामध्ये विचार केला असता की जावं आता आणि 14 वर्षानंतर जर तो वापस येऊन माझं राज्य घेणार असेल तर आत्ताच जाऊन त्याला ठार करून टाकतो म्हणजे त्याचा विषयच संपेल. महाराज पण भरताने असं केलं नाही. महाराज 14 मिनिटं सुद्धा मी या राज्यामध्ये थांबणार नाही. महाराज ज्यावेळी रावणाचा वध झाला आणि वध झाल्याच्या नंतर आता प्रभू रामचंद्रजी लक्ष्मणजीला म्हणतात की लक्ष्मणा, हा रावण जो आहे ना जरी राक्षस असला तरी हे बघ याच्या हा जो राक्षस आहे याच्यासारखा विद्वान दुसरा कोणी या जगामध्ये नाही, याच्यासारखा भक्त सुद्धा दुसरा कोणी नाही, याच्यासारखा आईवर प्रेम करणारा दुसरा या जगाच्या पाठीवर अजून जन्माला आला नाही. कारण त्याने स्वतःच्या आई करता महाराज भगवान शिवजीकडून आत्मलिंग मागून आणलं. एवढंच नाही, याच्यासारखा ज्ञानी सुद्धा सापडणार नाही, याच्यासारखा श्रीमंत सुद्धा सापडणार नाही. आणि म्हणून आता अगदी मरणाच्या दारामध्ये आहे रावण. त्यावेळी जा तू त्याच्याकडे आणि त्याच्याकडे काही मोलाचे सल्ले मागून घे. गेले लक्ष्मणजी आणि गेल्याच्या नंतर महाराज एक प्रश्न केला की तुम्ही प्रभू रामचंद्रापेक्षा इतके श्रेष्ठ आहात की तुमच्याकडे धन आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे शक्ती आहे, ही प्रभू रामचंद्रापेक्षा 1000 पटीने जास्त होती, तरी तुमचा क्षय का झाला, तरी तुम्ही नाश का पावला. त्यावेळी रावणाचे शब्द आहेत की भाऊ या शब्दाचा जर उलट अर्थ केला तर उभा होतो. जो भाऊ अगदी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो त्याचं कोणीही काही वाईट करू शकत नाही. आणि बिभीषणासारखा भाऊ मी लंकेमधून झिडकारून लावला म्हणून आज माझ्यावर क्षयाची वेळ आलेली आहे, म्हणून नाशाची वेळ आलेली आहे, म्हणून मी नाश पावलो आहे. जो रावण अगदी मरणाच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर उपदेश करतोय लक्ष्मणजीला की हा समन्वय आहे आपल्या जीवनामधला आणि हाच आपण सांभाळायचा आहे. आणि महाराज रामायण आपण ऐकतोय रामायण, पण काय आहे हे रामायण? महाराज काही नाही, आपल्याच प्रपंचाची कथा आहे. आणि नुसतं ऐकायचं नाही, जर हे आपण आचरणामध्ये आणलं तर मला असं वाटतं ही झालेली रामकथा सार्थकी ठरल्याशिवाय राहणार नाही. काही नका नेऊ रामकथेमधून, काही नेण्याची गरज नाही. एवढं जरी घरी घेऊन गेला ना तुम्ही तरी सुद्धा आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज आई बाप तळमळ करतात ज्यावेळी मुलं अगदी छोट्याशा एका त्या छोट्याशा बांधावरून ज्यावेळी भांडणं करतात आणि भांडणं केल्याच्या नंतर महाराज त्या आई बापाचा जीव इतका तुटतो महाराज 5 वर्ष जगणारे आई बाप चिंता करून 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 महाराज 1 वर्षात निघून जातात. त्यांची सुद्धा वाटी आपण भावाभावांनी केली. महाराज यापेक्षा आपलं काय दुसरं दुर्दैव असेल, काय आपला दुसरा दुर्दैवी प्रपंच असेल. म्हणून मला असं वाटतं, असं जर वाटत असेल जीवनामध्ये की आपला आनंद त्या भगवान परमात्म्याला वाटावा, आपला हर्ष त्या भगवान परमात्म्याला वाटावा, तर मला असं वाटतं की भगवान परमात्म्याची जी थोडीशी कथा आहे ती आपण आत्मसात केली पाहिजे. बघा ना भरतजींचं प्रेम. देवा ज्यावेळी भगवान परमात्माने काही मातेचे शब्द ऐकले आणि शब्द ऐकल्याच्या नंतर गेले भरताकडे. भरताला सांगतात की मला तुझ्याकडून एक वचन हवंय. त्यावेळी भरत म्हणतात, देवा मी तुला वचन देतो पण त्याआधी मला काही बोलायचं आहे. तू माझ्याकडून काही मागून घे, माझा जीव माग, मी तुला जीव द्यायला तयार आहे, माझा प्राण द्यायला तयार आहे. पण जर तू म्हणत असशील की काही सोबत बोल, तिला आई म्हण, तर हे मला जमणार नाही. हे वचन मी तुला उभ्या आयुष्यामध्ये देणार नाही. आधीच आपला शब्द सोडवून घेतला. आता भगवान परमात्मा गप्प बसले, पुढे एकही शब्द बोलले नाही. आपल्या भावाकरता मला स्वतःचा नाही, सावत्र भाऊ होता प्रभू रामचंद्र, कौसल्या मातेची होते की नाही, पण आपल्या स्वतःच्या आईचा त्याग केला. याला म्हणतात बंधुप्रेम. आणि मला असं वाटतं की हे बंधुप्रेम आपण आपल्या जीवनामध्ये महाराज उतरवलं पाहिजे, आपल्या आचरणामध्ये आणलं पाहिजे. आता ज्यावेळी भगवान परमात्मा आलिंगन देतात भरतजींना आणि आलिंगन देऊन महाराज आजचा विश्राम होतो. विश्राम झाल्याच्या नंतर महाराज ज्यावेळी जनकजी सीता मातेकडे बघतात आणि बघितल्याच्या नंतर महाराज डोळ्यामधून धारा वाहू लागल्या. काय उत्तर द्यावं बरं हिला?